तर नमस्कार मित्रांनो, आपल्या रोजच्या नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत. तर आज आपल्याला एक उठल्या काम लागलं होतं, ते म्हणजे केळीच्या घडांचा कचरा भरायचा. ते भरून आपल्याला एका गारडामध्ये टाकायचं होतं म्हणून मी खरबा लावलो. तितक्यामध्ये लक्ष भेटलाय तर त्याला एक केळ देऊन ते पण कच्च उचलायला लावलो फलका. तसंच उचलायला पण हातातलं केळ काय सोडणार गेलं. मग तिथून जाताना आपल्याला किशोर पाटील भेटले. घरी 32 लाखाचा हत्यार ठेवून मित्रासंग 10,000च्या गाडीवर फिरण्याची मजाच वेगळी असते. तिथून येऊन झपाझप ट्रॉली सोडून टाकून दिलो. ज्याचं जुळतं त्याचं तोडायचं तर आम्हाला सांगावं लागणार. मग ते ट्रॉली असू द्या किंवा कोणी. मग इथं आत्याबाईच्या शेतात येऊन बघतो तर काय सोयाबीनला धूम पिचकारी चालू लागली. मग त्याच्या पिचकारीला बघून मला सुद्धा ध्यान आली की आपली मारायची आहे म्हणून मी तिथून निघालो. पण साहेब ट्रॅक्टरचा ड्रायव्हर आहे म्हणून बरा आहे. हेलिकॉप्टरचा असता तर इमर्जन्सी लँडिंग डायरेक्ट दवाखान्यावरच करावं लागली. मग मी तिथून चलत डायरेक्ट शेतातच चालतो तर शंकर पाटील फुकायचा हत्यार घेऊन तयारच होतं. आता शंकर पाटील मजानं तर फुकणं होईना, मी फक्त पाणीच टाकतो म्हणजे. मी म्हणलो बरं तुमची मर्जी. मग झपाझप औषध मिसळून घेऊन टाकून घेतलो पिचकारीमध्ये. पण या वावरामधून गंगा, यमुना, सरस्वती या तिन्ही नदीचे उगम झाले असं काही वाटत होतं. मग झपाझप पिचकारी चालू करून सपासप मारायला सुरू केलो. पाणी दोघं आणालेत पण एकलंही जवळ येणं आले. पिचकारी मधलं पाणी संपल्या मग परत पाणी टाकून सपासप पिचकारी मारायला चालू केलं. पण पाय तर गुडघ्याला उतरू लागते, काय करणार, मारावं तर लागते. मी कसरी एक पाय काढत एक पाय घालत पिचकारी मारालतो, पण शंकर पटलाला तर एक स्पेशल माणूस लागू लागतोय. मग तसंच 2-3 एकर वावर फवारणी फुकून टाकून दिलो. मग तिथून येऊन बघतो तर काय इकडे साडूची वॉटर सर्व्हिसिंग चालू. आता ते ड्रिंकिंग म्हणायचं होतं पण शेरड सोडायला उशीर व्हालता म्हणून ते काय म्हणलो नाही, पण जाता लाईक फॉलो तेवढं करून जा.